ओके, सबका ध्यान इधर। कल के क्लास में हम लोगों ने लाइट की एक प्रॉपर्टी स्टडी की जिसका नाम था पोलराइजेशन, और उसमें हमने स्टडी किया था ब्रीवेस्टर लॉ। क्या स्टडी किया था? ब्रीवेस्टर लॉ। और आज के क्लास में पोलराइजेशन को ही मद्देनजर रखते हुए हम और एक लॉ पढ़ेंगे, एंड दैट इज कॉल्ड एज मेलस लॉ। क्या पढ़ेंगे उसको? मालूम नहीं रही? मेलस लॉ, ठीक है। ओके, तो मेलस लॉ पढ़ने से पहले मैं आपको कल का थोड़ा सा रिट्रेस करवा दूं कि हमने कहा था सन से जो लाइट आता है उसको हम कहते हैं अनपोलराइज्ड लाइट, क्योंकि उस लाइट के अंदर जो वाइब्रेशंस होते हैं वो जो डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन है, डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन, जैसे मान लो लाइट इस डायरेक्शन में ट्रेवल कर रही है, तो इस डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन को इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशंस कैसे होते हैं? परपेंडिकुलर। ठीक है, तो कुछ इस तरीके से ये हमारे पास जो लाइट दिख रही है ये अनपोलराइज्ड लाइट है, और वो सारे के सारे वाइब्रेशन सुरू है ना? सुरू आहे, सुरू आहे। तुम्ही अटून पाहून करू राहिले का लेक्चर? हाँ ठीक आहे, ओके। तो सुरू आहे ते। तर हा कोणता लाईट आहे रे बाळांनो? अनपोलराइज लाईट। पहा बरं, असं लक्षात आलं किती मस्त वाटते, अनपोलराइज लाईट। पण आता हे डायग्राम प्रत्येक वेळेस काढणं काही इझी नाही आहे, तर त्याला आपण काय केलं, थोडंसं सिम्प्लिफाईड केलं होतं। मी म्हटलं होतं हे जर समजा तुमची डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे, तर तुम्ही वाय ऍक्सिस मध्ये असे हे एरो दाखवू शकता। हे व्हर्टिकल प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स आहेत, आणि बाकीचे इन्क्लाइन व्हायब्रेशन आहेत त्यांना आपण रिझॉल्व्ह केलं होतं ना, तर फक्त वाय आणि एक्स मध्ये राहतील, तर एक्स मध्ये दाखवायसाठी आपण काय दाखवतो? डॉट। तर हा जो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झाला हा कोणाचा झाला? अनपोलराइज्ड लाईटचा। ठीक आहे, आता याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे पोलराइज्ड लाईट, म्हणजे त्यामध्ये व्हायब्रेशन्स हे फक्त कसे असतील? व्हर्टिकल प्लेन मध्ये, किंवा व्हायब्रेशन कसे असतील? होरिझॉन्टल प्लेन मध्ये। कसे असतील? होरिझॉन्टल प्लेन मध्ये। तर हा जो लाईट आहे दिस इज कॉल्ड एज पोलराइज लाईट, आणि जे डिव्हाइस या लाईटला पोलराइज करते या डिव्हाइसला आपण काय म्हणतो? पोलरायझर। काय म्हणतो आपण त्याला? पोलरायझर। हे आपली मागच्या क्लासची समरी आहे। ठीक आहे, आजच्या या क्लासमध्ये आपण फोकस करणार आहोत मेलस लॉ वरती। ठीक आहे, तर मेलस लॉ नीट समजून घ्या। काय मेलस लॉ साठी मी सर्वात आधी काय करतो? एक पोलराइड घेतो। काय घेतो? एक पोलराइड। काही अशा पद्धतीनं, ये जो डायग्राम आपको दिख रही है, ठीक है, ये हमारे पास है पोलराइड, और इस पोलराइड का ये जो है दिस इज द ट्रांसमिशन एक्सिस। ये कौन सा एक्सिस है? ट्रांसमिशन एक्सिस, यानी कि इस एक्सिस को पैरेलल वाइब्रेशन इसमें से पास हो सकते हैं, लेकिन इसको परपेंडिकुलर वाइब्रेशन जो होगी वो पास नहीं हो पाएंगे। ठीक है, अब इधर से जो लाइट आ रही है वो अनपोलराइज्ड है, तो उसको सिंबॉलिकली ऐसे दिखाता हूं, दिस इज व्हाट? डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन। और इसमें ऐसे वर्टिकल प्लेन में भी वाइब्रेशन है, और हॉरिजॉन्टल प्लेन के वाइब्रेशन हम किससे दिखाएंगे? डॉट से दिखाएंगे। बोलो लाइट कौन सा है? मैं कहा चार चार वेळा तीच विचारणं सुरू आहे। कोणता लाईट आहे? अनपोलराइज लाईट। आणि या डिव्हाइस मधून पास झाल्यानंतर कोणत्या प्लेन मधले व्हायब्रेशन कंटिन्यू होतील बघा बरं। आता हे डॉट म्हणजे होरिझॉन्टल व्हायब्रेशन आहेत, आणि त्याचा ट्रान्समिशन ऍक्सिस असा आहे, तर हे होरिझॉन्टल व्हायब्रेशन पास नाही होऊ शकतील ना, म्हणजे फक्त व्हर्टिकल प्लेन वाले व्हायब्रेशनच काय होतील? याच्यामधून पास होतील। तर आता हा जो लाईट आहे हा काय झाला? कंप्लीटली पोलराइज्ड। हा लाइट कंप्लीटली पोलराइज झाला, हा अनपोलराइज, तो ये हो गया कंप्लीटली पोलराइज लाइट। आता तुम्हाला माहित आहे जेव्हा केव्हाही एखाद्या पोलरायझर मधून लाईट पास होतो तेव्हा त्याची जे काही इंटेन्सिटी इथं असेल त्याच्यात ती किती होऊन जाते? हाफ। उदाहरणार्थ मी असं म्हणतो की इथं जो लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी आय नॉट आहे, याचा अर्थ पोलरायझरच्या आधी त्याची इंटेन्सिटी किती असणार? 2 टाइम्स ऑफ आय नॉट, कारण पास झाला की अर्धे व्हायब्रेशन गायब झाले ना, हाफ व्हायब्रेशन गायब झाले म्हणजे इंटेन्सिटी किती झाली? हाफ। लक्षात ठेवा, एक पोलराइज मधून लाईट पास झाल्यानंतर त्याची इंटेन्सिटी डायरेक्टली किती होत असते? हाफ। ओके, तर आता इंटेन्सिटी आपली आय नॉट आहे। याच्यानंतर मी आणखी एक पोलरायझर घेतो पूर्व, हा परत एक पोलरायझर घेतला, हा परत एक पोलरायझर घेतला काही अशा पद्धतीनं। ठीक आहे, पण आता मी या पोलरायझरवर जो लाईट टाकू राहिलो तो लाईट अनपोलराइज्ड आहे का? नाही। अरे अनपोलराइज लाईट आहे का तो?
हा जो लाईट होता हा असा आला समजा, हा याच्यामधून असा पास होईल, कंटिन्यू इकडे जाईल, तर हा लाईट अनपोलराइज नाही ना, पोलराइज लाईट आहे ना. तर पोलराइज लाईट जेव्हा एखाद्या पोलरायझरवर टाकतो तर त्या पोलरायझरला पोलरायझर नाहीत म्हणत, त्याला म्हणतात एनालायझर. तो ये पोलराइजर था और ये एनालाइजर है, ठीक है. और ये एनालाइजर का हो गया ट्रांसमिशन एक्सिस. तो देखिए हमारे पास इलेक्ट्रिक फील्ड के वाइब्रेशन ऐसे है, तो इजीली उसमें से भी पास हो जाएंगे. तो एग्जैक्टली जो इंटेंसिटी मिलेगी इधर वाला लाइट, ये इसमें से जो लाइट ट्रांसमिट हुआ है उसकी इंटेंसिटी तो सेम मिलेगी ना, है ना, सेम मिलेगी, क्योंकि वो पैरेलल वाइब्रेशन था. तो ऐसे, तो अब देखो ये जो लाइट है, ये कौन सा लाइट, पोलराइज. ये जो लाइट है अनपोलराइज. आणि जो एनालायझर मधून निघाला त्याला आपण नाव देऊ आतासाठी ट्रांसमिटेड लाइट. कोणता, ट्रांसमिटेड लाइट. अब मैं बात करने वाला हूं मेलस लॉ की. तो मेलस लॉ टॉक्स अबाउट द एनालायझर. किसके बारे में बात करता है, एनालायझर. मेलस लॉचं म्हणणं आहे की समजा एक कंप्लीटली पोलराइज लाइट, बघा आय नॉट कोणता लाइट आहे, completely when a completely polarized light incident on a analyzer, then the intensity of transmitted light. अब ये जो इसकी इंटेंसिटी है, अभी तो I नॉट है क्योंकि ये पैरेलल है, लेकिन अगर मैं इसको घुमाएगा, थोड़ा घुमाएगा मतलब देखो आता हा समजा एक मला 2 रजिस्टर किंवा 2 पॅड्स द्या. ठीक है, ओके. तो ये हमारे पास पहला जो है वो पोलराइजर, ये जो है एनालायझर. तो अभी इनके ट्रांसमिशन एक्सिस पैरेलल है. तो जो इंटेंसिटी एनालायझर पे गिरेगी, हा वाला याच्यावर पडणार, तीच इंटेंसिटी इकडूनही मिळणार मला ट्रांसमिटेड लाईटची. पण मी काय केलं, याला असं केलं आता. तो अब बताओ ट्रांसमिटेड लाइट की इंटेंसिटी कितनी होगी, 0, क्योंकि जो इस पर गिरी वो 2I0, जो बीच में आई वो I0, लेकिन इधर पास नहीं होगी ना. क्यों नहीं पास होगी, क्योंकि जो वाइब्रेशन आए थे वो वर्टिकल थे. अब इसका ट्रांसमिशन एक्सिस तो पूरा हॉरिजॉन्टल है, तो पास ही नहीं हो पाएगा. तो ट्रांसमिटेड लाइट की इंटेंसिटी कितनी है, 0. अब मैंने क्या किया, ऐसे था तो मुझे I0 का I0 मिल रहा था, ऐसे किया तो मुझे I0 का 0 मिल रहा था. अब अगर मैं कुछ थीटा एंगल पे रखूं दोनों एक्सिस, 30 60 कुछ मिलूंगा, तो मुझे जो आउटपुट लाइट है, जो ट्रांसमिटेड लाइट है, इसकी कुछ ना कुछ इंटेंसिटी मिलेगी ना. तो मैं उसको इसके लिए सिंबल मान लेता हूं आय. काय सिंबल मानतो, आय. कारण या दोघांमध्ये काही अँगल वेगळा असू शकते ना. हा I0 चा I0 भी मला भेटू शकते. तर आता माझं स्टेटमेंट बघा, पेन कुठे ठेवला मी, हा. तो स्टेटमेंट ऐसा है कि इफ किंवा व्हेन समजून घ्या रे, व्हेन कंप्लीटली पोलराइज्ड लाइट, completely polarized light is incident on analyzer. किस पर गिरेगा, एनालाइजर पे. when a completely polarized light is incident on an analyzer, then intensity of transmitted light, मतलब ये जो इंटेंसिटी मिल रही है तुमको, is directly proportional to square of cosine of angle between transmission axis, transmission axis of polarizer and analyzer. अरे या दोघांमधला सध्या अँगल किती आहे, 0. तो तुम्ही थीटा घ्या, समजा दोघांमधला थीटा. आता मी जर समजा याला असं केलं तर थीटा किती झाला, 90. असा केला तर किती झाला, 45. तर ज्यावेळेस हे लाईन मी ओढील तर समजून चालायचं हा ट्रान्समिशन ऍक्सिस याचा आहे. आणि मी जर तुम्हाला म्हटलं की असं, तर या दोघांमध्ये काही ना काही अँगल असेल ना. थीटा तो 90 बी करू शकतो मी, 0 पण करू शकतो. तर हा काय झाला, पोलराइड नंबर 1. आणि हा काय झाला, पोलराइड नंबर 2, ज्याला मी काय म्हणतो, एनालायझर. तर आता मी डायग्राम हेच काढत जाईल, पोलरायझर, एनालायझर. याचं नाव P1, त्याचं नाव P2, दोघांमधला अँगल थीटा. तर या दुसऱ्या पोलराइज म्हणून निघणारी जे लाईटची इंटेन्सिटी आहे, तिचा सिम्बॉल काय घेतला मी ना, आय. तर जो आय असते तो आय डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कॉस स्क्वेअर थीटाच्या, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन transmission axis of polarizer and transmission axis of the analyzer. तर I is proportional to cos square theta, असा तो त्या स्टेटमेंटचं कन्क्लुजन काढला. I proportional to cos square theta. आता मला माहित आहे I proportional साइन जर मी काढलं तर काहीतरी कॉन्स्टंट येईल.
ठीक है, तो यहां पे आएगा कुछ इज इक्वल्स टू दैट इज के टाइम्स ऑफ काय येईल रे, के टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. काय येईल, आय इज इक्वल्स टू के टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. आता नीट पहा, समजा मी जर काय केलं, जे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स आले, पहिला जो लाईट आला होता, ठीक आहे, तर त्या इन्सिडंट लाईटची जे काही इंटेन्सिटी असेल, अनालायझरवर किती लाईट पडला होता, अनालायझरवर आय नॉट इंटेन्सिटीचा, आणि मला त्याच्यापासूनच स्टोरी सुरू करणं आहे. मला कम्प्लिटली पोलराइज लाईट पाहिजे, अनपोलराइज लाईट साठी नाही हे सुरू, कम्प्लिटली पोलर. त्याची इंटेन्सिटी किती होती, आय नॉट. आय नॉट आणि इलेक्ट्रिक फील्डचे जे काही व्हायब्रेशन तर इंटेन्सिटी नेहमी त्या ऑसिलेशनच्या अँप्लिट्यूडशी कसं असते, त्याच्या स्क्वेअरशी डायरेक्टली प्रपोर्शनल. अरे जेव्हा मी तुम्हाला म्हटलं लाईट इकडे चालला आणि हे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन आहेत, तर या व्हायब्रेशनचा काही ना काही तर अँप्लिट्यूड आहे ना. जेवढा इलेक्ट्रिक फील्डचा व्हायब्रेशनचा अँप्लिट्यूड जास्त, तेवढी त्याची इंटेन्सिटी कशी असेल, जास्त. तर आय नॉट इज प्रोपोर्शनल टू ए नॉट स्क्वेअर आहे, तर आय नॉट इज इक्वल्स टू काय असते, के ए नॉटचा स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 1 घेतो आताच. ठीक, आता हा जो अँप्लिट्यूड आहे इलेक्ट्रिक फील्डचा, ज्याला मी ए नॉट म्हटलं होतं, ठीक आहे, हा आला याच्यामध्ये वरती इन्सिडेंट झाला अॅनालायझर वरती, पण अॅनालायझरनं काहीतरी अँगल बनवला होता पोलरायझर सोबत. ठीक आहे, तर ए नॉटच्या ए नॉट अँप्लिट्यूड वाली वेव्ह पास होईल का त्याच्यामधून, नाही. रिपीट करतो मी, दोघंही पॅरल आहेत. ए नॉट अँप्लिट्यूड आहे इन्सिडेंट याचा लाईटचा, म्हणजे पहिले अनपोलराइज झाला, पास झाला, आय नॉट एंट्रीचा लाईट भेटला, म्हणजे अँप्लिट्यूड किती, ए नॉट. आता तो अॅनालायझर वरती पडला. जर अॅनालायझर पॅरल असता तर इकडल्या लाईटची इंटेन्सिटी बी आय नॉट आणि अँप्लिट्यूड बी ए नॉट, पण हा थिटा अँगल वरती आहे ना, तर त्या अँप्लिट्यूडचा फक्त एक कंपोनंटच पास होईल ना. मग हा कंपोनंट किती असेल, हा जर थीटा आहे तर हा कंपोनंट काय असेल, ए नॉट कॉस थीटा, आणि हा ए नॉट साइन थीटा. आणि हे जे अँप्लिट्यूड आहे, या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरची प्रोपोर्शनल काय असेल, ट्रान्समिटेड लाईटची इंटेन्सिटी, म्हणजे आय प्रोपोर्शनल असेल ए नॉट कॉस थीटाचा स्क्वेअर. म्हणजे आय इज प्रोपोर्शनल टू व्हॉट इज दॅट, ए नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आय इज इक्वल्स टू के येईल ना, के ए नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे आय इज इक्वल्स टू, आणि के ए नॉट स्क्वेअर मला माहित आहे काय येतं, के नॉट स्क्वेअर इज आय नॉट, तर आय इज इक्वल्स टू आय नॉट cos square theta. This is the mathematical equation for the Miller's law. What is I? I is the intensity of transmitted light. This is the intensity of light which get passed through the analyzer. Analyzer से निकला हुआ light का intensity है. And what is I not? ये वो intensity है जो analyzer पे गिरी, जो एनालाइजर पे पहुंची वो आई नॉट, और जो एनालाइजर से निकली वो आई. और थीटा क्या है, इन दोनों के बीच में का जो ट्रांसमिशन एक्सिस के बीच का एंगल है, उनके बीच में का एंगल क्या है, थीटा. पण अँप्लिट्यूडच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर तू काय लिहिशील, या आयले काय लिहिशील तू, आय लिहिशील तू ए नॉटचा स्क्वेअर इज इक्वल्स, सॉरी काय लिहिशील त्याला, दॅट इज, मी असं लिहितो ना डायरेक्ट, ए इज इक्वल्स टू ए नॉट कॉस थीटा. चालते का, स्क्वेअर जर होता तर स्क्वेअर इकडे त्याचा स्क्वेअर गायब होऊन डायरेक्ट ए इज इक्वल्स टू ए नॉट कॉस थीटा. चालते. अँप्लिट्यूडचं रिलेशन हे इंटेन्सिटी दोन्ही बी पाठ करून टाका, प्रॉब्लेम घेऊ. झाला मेलस लॉ. झाला. अबे I इज इक्वल्स टू आई नॉट कॉस स्क्वेअर थीटा, ए इज इक्वल्स टू ए नॉट कॉस थीटा. काय अड़चन नहीं. चलिए शुरू करते हैं कहानी क्वेश्चंस की. पहला क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये है, ये कौन है, अनपोलराइज्ड लाइट, ये कौन है, ये कौन है, ये कौन सा लाइट. क्या बात है. क्वेश्चन है, फाइंड द आउटपुट इंटेंसिटी इफ द इनिशियल इंटेंसिटी ऑफ अनपोलराइज्ड लाइट वेव इज आई नॉट. ठीक है, इनिशियल इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज्ड लाईट. अबे याची इंटेन्सिटी आय नॉट दिलाय, जेव्हा याच्यातून जाईल तर हा किती होऊन जाईल, दॅट इज आय डॅश, या I1 बोलता, I1 बोलता, इसको I1 बोलता, और I1 कितना होता, इसका हाफ होता I1, तो ये हो जाएगा I नॉट बाय 2. तो I1 अमाउंट ऑफ लाइट इस पर गिरेगा, करेक्ट है. और इसमें से पास होके अगर लाइट आया कैसे भी करके, तो उसको मैं मान लेता हूं अभी के लिए I2. तो मुझे रिलेशन पता है, वी ऑल नो दैट I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेयर थीटा. अब I1 कितना है, I नॉट बाय 2 कॉस स्क्वेयर थीटा. थीटा देखो, हा असा है, हा असा है, दोघांमधला अँगल 90 आहे, तो कॉस स्क्वेअर 90. वी नो दॅट कॉस 90 0, 0चा कॉस 0, कॉस 0
सॉरी कॉस 90 0, 0 स्क्वायर 0, 0 इंटू कहीं भी असलं तर 0, तो मतलब जो ट्रांसमिट लाइट की इंटेंसिटी होगी वो कितनी होगी 0. हा था नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. हा ठीक आहे. कोणता लाईट, कोण आहे, कोणता लाईट, कौन है, बहुत बढ़िया. ठीक है, तो यहां पे इन दोनों के बीच में अब एंगल 90 का नहीं है क्योंकि लाइट दिख रहा है इधर, कुछ अलग होगा. बोल रहा है फाइंड द आउटपुट इंटेंसिटी इफ द इनिशियल इंटेंसिटी ऑफ द अनपोलराइज्ड लाइट वेव्ह इज आय नॉट. याची अनपोलराइजची इंटेन्सिटी आय नॉट दिलाय. यातून पास झाला. इंटेन्सिटी कोणती I1. हे सिम्बॉल तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता I1, पण I1 किती असते I0/2. ठीक है. एंड द एंगल बिटवीन द पोलराइजर एंड एनालाइजर इज 30 डिग्री. तो तेरे पास थीटा कितना है 30 डिग्री. अतून लाईट आला त्याची इंटेन्सिटी किती घेतं I2. वी नो दॅट I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थीटा. I1 किती लेकरा I0/2 कॉस स्क्वेअर 30. मला सांग बरं कॉस 30 1/2. सॉरी 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 रूट 3/2 चा स्क्वेअर. म्हणजे हा I0, हा 3, हा 4, 4 दुनी 8, इकडे घाला I2. झालं. I2 इज इक्वल्स टू 3I0/8. ये हो गई इंटेंसिटी ऑफ ट्रांसमिटेड लाइट. आउटपुट इंटेंसिटी है ना वो. कळलं का रे. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन पे ये रहा. बोल रहा है कोणता लाईट, हा कोण आहे, हे कोण होय. चला व्हेन अनपोलराइज लाइट ऑफ इंटेन्सिटी I0, याची इंटेन्सिटी किती I0 अँड एम्प्लिट्यूड A0. तो ऑब्विसली त्याची इंटेन्सिटी I0, तर त्याचा ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड किती असेल A0. ठीक आहे. इज इन्सिडेंट ऑन अ पेअर ऑफ द टू पोलराइड्स. या दोन पोलराइडच्या जोडीवरती तो लाईट येऊन इन्सिडेंट झाला. हॅव्हिंग ट्रान्समिशन ऍक्सिस ऍट अन अँगल ऑफ 60 डिग्री. या दोघांचे जे ट्रान्समिशन ऍक्सिस आहेत त्यांच्यामधला अँगल किती दिलाय 60 डिग्री. देन व्हॉट विल बी द आउटपुट इंटेन्सिटी अँड आउटपुट एम्प्लिट्यूड. तर तुम्हाला आउटपुट विचारलंय तर सगळ्यात पहिले इथून लाईट पास झाला तर इंटेन्सिटी किती I1, इथून लाईट पास झाला तर इंटेन्सिटी किती I2. पण I1 किती असते I0/2 आणि I2 किती असते इकडे बाजूला काढू I2. I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थीटा. I1 किती रे बाळा I0/2 कॉस स्क्वेअर 60 डिग्री. I0/2 कॉस 60 1/2 चा स्क्वेअर 1/4 दॅट इज I0/8. म्हणजे I2 किती भेटला रे लेकरा I0/8. तुले फक्त आउटपुट इंटेन्सिटीच नाही विचारली की तुले आउटपुट एम्प्लिट्यूड भी विचारला. आणि आउटपुट एम्प्लिट्यूड तुला माहित आहे किती असते A इज इक्वल्स टू A0 कॉस थीटा. तर हा A0 कॉस किती आहे तुया 60 डिग्री. कॉस 60 किती 1/2. तर A इज इक्वल्स टू काय रे A0/2. बरोबर आहे ना. नहीं 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 गलत लिखा ना भाई. यहां पे हमारे पास एम्प्लीट्यूड जो होगा वो क्या है ये A0 है. समझ रहे हो क्या. तो ये A0 है तो इसका क्या होगा, इसका रिलेशन बनाना पड़ेगा ना अपने को. करेक्ट है कि नहीं है. तो कैसे बनाएंगे देखो इसको ऐसे लिखेंगे. आपलं जो रिलेशन होतं I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थीटा. तर हा होईल A2 इज इक्वल्स टू A1 आणि व्हॉट इज दॅट कॉस स्क्वेअर 60 डिग्री. तर हा होईल तुमचा A2. आता तुमचा A2 म्हणजे ट्रान्समिट लाईटची इंटेन्सिटी आणि A1 तुमचा काय घ्यायला लागेल जो एम्प्लिट्यूड आहे त्याचा किती घ्याल हाफच घेचाल ना. सॉरी स्क्वेअर नाही स्क्वेअर. काय येईल तो कॉस ऑफ थीटा. तर हा तुमचा A1 जो आहे तो ऑलरेडीच A0/2 येईल आणि कॉस थीटा काय येईल तुमचा 1/2. म्हणजे हा काय होईल A0/4. असं त्याचा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट. हा आता तुम्हाला येतील का प्रश्न करता. टू पोलराइड्स P1 P2 आर प्लेस्ड विथ देअर ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इच अदर. P1 घेतला P2 घेतला दोघेचे ऍक्सिस परपेंडिक्युलर. ट्रान्समिट लाईटची इंटेन्सिटी. जादुई प्रश्न आहे जादुई. जादुई प्रश्न आहे जादुई प्रश्न. जादुई. ठीक आहे.
जागेत चुकला का? ठीक आहे, चालू. तर त्याचं म्हणणं आहे की हा तुमचा पोलराइड आहे P1. ठीक आहे, पोलराइड P1, हा पोलराइड P1. त्यानंतर दुसरा आहे तुमचा पोलराइड P2, पोलराइड P2. आणि या दोघांमध्ये जो अँगल आहे, ट्रान्समिशनचा जो अँगल आहे तो किती आहे? 90 डिग्री. तर जो ट्रान्समिटेड लाईट आहे तो तिकडे किती भेटणार आपल्याला? 0. ऑब्विसली 0 भेटणार. ठीक आहे, पण आता पुढे काय म्हणते पा, अनपोलराइज लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 इज इन्सिडेंट ऑन P1. म्हणजे इथून जो लाईट आला त्याची इंटेन्सिटी किती? I0. तो इथून पास झाल्यानंतर किती भेटली असेल इंटेन्सिटी? I0/2, जे की समजा I1 असेल आपले. किती असेल? I1. आणि हे पास झाले तिकडे किती भेटले आपले? 0. काही अडचण नाही. ठीक है. अ थर्ड पोलराइड जिसका नाम क्या था? P3 इज केप्ट इन बिटवीन P1 एंड P2 सच दैट बोल नको रे बाळा. ठीक आहे, ऍक्सिस मेक्स 60 डिग्री. म्हणजे काय केलं पा, P1 होता, P2 होता 90 डिग्रीवर. मी आता एक नवीन पोलराइड आणला आणि त्याला इंट्रोड्यूस केला इथं मधाच. ठीक है, आणि वो जो उसने एंगल बनाया ट्रांसमिशन एक्सिस के साथ, उसके ट्रांसमिशन एक्सिस ने वो एंगल कितना था बेटा? वो था 60 डिग्री. म्हणजे या दोघांमध्ये अँगल कितीचा? 60 चा. आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये अँगल कितीचा? 60 चा, सॉरी 90 चा. या दोघांमध्ये 60 डिग्री आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 90 डिग्री. ठीक आहे, P1 सोबत फाइंड द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट थ्रू P2. तर P2 मधून निघणारा लाईट किती असेल? तर ऑब्विसली आपल्याला असं वाटते की बा पहिला लाईट आला, तो मधात जरी तुम्ही पोलराइड ठेवला असेल तरी जो शेवटचा पोलराइज आहे त्यानं तर पहिल्यासोबत 90 डिग्रीचा अँगल बनलाय, त्याच्यामुळे आउटपुट इंटेन्सिटी 0 असायला पाहिजेत. पण तसं होत नाही. पहिले जेव्हा तेच दोघं होते तर इंटेन्सिटी 0 भेटून राहिली होती, पण जेव्हा त्या दोघांच्या मध्ये तिसरा पोलराइड आला तेव्हा इंटेन्सिटी 0 होत नव्हती. आणि का ते आता आपण पाहूया. सर्वात आधी या दोघांच्या नंतर जी इंटेन्सिटी भेटली तिचं नाव ठेवतो मी I2. बाय I0 चा काय भेटला? I1. तो तर हाफ झाला. आता I1 चा काय भेटला मला? I2 म्हटल्यापेक्षा काय म्हणतो मी? I3 म्हणतो, कारण P3 नंतर जे आले ते I3 आणि P2 नंतर जे भेटेल ते कोणती? I2. चलो इक्वेशन बनाएंगे. सबसे पहले इन दोनों के लिए मेलस लॉ अप्लाई करेंगे. तो मेलस लॉ क्या बोलता है? जो आउटपुट इंटेंसिटी है I3 वो क्या होगा? इनपुट इंटेंसिटी I1 इंटू कॉस स्क्वायर थीटा. तो चलिए I1 कितना है बच्चा? I1 है I0/2 और कॉस स्क्वायर एंगल कितना? 60 डिग्री. तो ये हो जाएगा I0/2 कॉस 60 इज 1/2 और उसका स्क्वायर क्या हो जाएगा? 1/4. तो ये मिल जाएगा I0/8. हे इंटेंसिटी कुठून निघली? त्या P3 मधून एक्झिट झाली. P3 में से पोलराइड नंबर 3 से निकला हुआ लाइट का इंटेंसिटी कितना? I0/8. लेकिन वो इंटेंसिटी आके किस पर गिरी गया? I2 पे. लेकिन अगर इन दोनों का 60 है तर आता या दोघांमध्ये अँगल कितीचा असेल? 30 चा. हा सरळ आहे. दुसऱ्या तिसऱ्या मधातल्या पोलराइडनं 60 चा बनवला तर यानं हा 90 त्याच्यामध्ये 30 चा असेल ना. तो अब हम क्या करेंगे? I2 लेंगे. तो I2 इज इक्वल टू आने वाला कौन है? I3 और ये होगा cos स्क्वायर थीटा. तो I3 कितना? अभी भी निकाला I0/8 cos स्क्वायर. बेटा थीटा कितना? 30 लेना है. अब ये बात समझ में आई क्या? अरे कळलं का? I0/8 आणि cos 30 किती लेकरा? √3/2 त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल? 3/4. तर हा होईल 3I0/8. हे असेल आउटपुट इंट. सॉरी 32. हा होईल I2 इज इक्वल टू 3I0/32. धिस इज द आउटपुट इंटेन्सिटी. म्हणजे पहिले पा जेव्हा तो तिसरा इंट्रोड्यूस नव्हता झाला तेव्हा इंटेन्सिटी 0 भेटून राहिली होती, पण तिसरा इंट्रोड्यूस झाल्यानंतर इंटेन्सिटी भेटून राहिली. त्याचं कारण काय माहिती आहे का? जेव्हा हा इंट्रोड्यूस झाला तर हे व्हायब्रेशन आले असे असे. ठीक आहे, आणि हा इन्क्लाइन वाला तुम्ही इंट्रोड्यूस केला तर या व्हायब्रेशनचा फक्त काहीच पार्ट यातून पास झाला, काहीच सिगमेंट, आणि त्यानं व्हायब्रेशनचा प्लेनच हा करून टाकला ना. आता जो P3 आहे, P3 नंतर लाईटचे व्हायब्रेशन कसे आहेत? या प्लेन मध्ये आहेत, आणि तुमचा तो कसा आहे? असा आहे. तर या दोघांमध्ये 90 झालाच नाही ना. त्याच्यामुळे यातला लाईट तिकडून पास होणार. येतं लक्षात? तर आपल्याला वाटते लॉजिकली की तो 0 येईल, पण 0 नाही. म्हणून म्हटलं मी जादू झाली या क्वेश्चन मध्ये. तो P3 आल्यामुळे आउटपुट इंटेन्सिटी 0 नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता मेलस लॉ मध्ये आणखी थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जाते, थेरीचा प्रश्न विचारतात.
ठीक आहे, 1 मार्कासाठी. आणि काय तर हे एक टॉर्च आहे, मतलब बेसिकली सोर्स ऑफ लाईट, जो अनपोलराइज लाईट तुम्ही म्हणता. हा टॉर्च मधला लाईट असा पास होत आहे, पहिले बोल नको मॅट, लाईट पास झाला. पोलरायझर आणि दुसरा कोणता असते, अॅनालायझर. जेव्हा दोघांची ऍक्सिस एकमेकाला पॅरल आहेत, तर ऑब्व्हियसली जे इंटेन्सिटी आहे, म्हणजे इन्सिडेंट इंटेन्सिटी आहे, ते पूर्णच्या पूर्ण तिकडे तुम्हाला भेटलेली आहे. पण आता मी काय करतो, माझ्याकडे 4 अलग अलग केसेस केला. मी पोलरायझरला जो आहे तो ऍज इट इज ठेवला, पण अॅनालायझरला मी काय करू, रोटेट करू राहिलो. कुंदलकर, तांदूळकर, मी अॅनालायझर काय केलं, रोटेट केलं. तर मी आला का काय करतो, पहिले हा थीटा, या दोघांमधला अँगल किती आहे, पहिले 0. तर इंटेन्सिटी तुम्हाला कशी भेटत आहे, मॅक्सिमम. आता मी याला 90 डिग्री मध्ये रोटेट केलं, तर इंटेन्सिटी कशी भेटणार तुम्हाला, मिनिमम 0च भेटणार ना. परत त्याला थीटा किती करतो, 180. कोणाचा, अॅनालायझरचा 180. तरी तुम्हाला इंटेन्सिटी कशी भेटेल, मॅक्सिमम. अरे मॅक्सिमम भेटेल ना तिकडे, ठीक आहे, कारण स्क्वेअर आहे तो कॉसचा, तर ते प्लसच होणार आहे. आणि त्यानंतर परत 270 केलं तर काय भेटेल, 0. आणि परत फिरवलं तर परत तुला काय भेटेल, मॅक्सिमम. म्हणजे जेव्हा अॅनालायझरचं मी कंप्लीट एक रोटेशन करतो, तर तुम्हाला प्रश्न विचारते किती वेळा तुम्हाला मॅक्सिमम इंटेन्सिटी भेटते आणि किती वेळा मिनिमम. तर किती वेळा मिनिमम, 2 वेळा मिनिमम, 2 वेळा मॅक्सिमम. ठीक आहे, तर पॉइंट वाचून घेऊ. ऑब्झर्वेशन, आफ्टर पासिंग थ्रू द पोलराइजर द इंटेंसिटी ऑफ लाइट बिकम्स हाफ. ये तो पता ही है कि जब भी पोलराइजर पे से लाइट आएगा उसकी इंटेंसिटी कितनी हो जाती है, हाफ, क्योंकि एक तरह के वाइब्रेशन तो वो रोक देता है. दूसरा पॉइंट, एज द एनालाइजर इज रोटेटेड बाय 360 डिग्री, जब आप एनालाइजर को 360 डिग्री से रोटेट करोगे, ठीक है, विथ रिस्पेक्ट टू पोलराइजर इन अ कंप्लीट रोटेशन, फाइनल इंटेंसिटी इज मैक्सिमम 2 टाइम्स एंड फाइनल इंटेंसिटी बिकम्स 0 2 टाइम्स. ठीक आहे, 2 वेळा मॅक्सिमम, 2 वेळा मिनिमम. ठीक आहे, तर हा एक प्रश्न आहे त्याच्यावरती बेस, आणि तुम्ही सांगा मला याचं करेक्ट आन्सर काय. कोणता आन्सर करेक्ट आहे, भरोसाच ठेवला तुमच्यावर मी ना, पहिले वाचू द्या तुम्हाला. द इंटेन्सिटी ऑफ लाइट इज ट्वाइस मॅक्सिमम ट्वाइस 0. करेक्ट करेक्ट करेक्ट. Plain polarized light is passed through the polaroid. On view through a polaroid, we find that when the polaroid is given one complete rotation about the direction of light, one of the following is observed. Option D correct. Option D correct है. ठीक है, क्योंकि देखो the intensity of light gradually decrease to 0 and remains at 0. Gradually decrease to 0 is okay, क्योंकि वो धीरे 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 0 पे जाएंगी. लेकिन 0 पे रहती है क्या, नाही, कारण 0 नंतर जास्त, मग कमी, असं चालूच राहत. द इंटेन्सिटी ऑफ लाइट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू मैक्सिमम एंड रिमेन्स एट द मैक्सिमम. देयर इज नो चेंज इन द इंटेंसिटी. तो ये तीनों ऑप्शंस जो है वो मैच नहीं कर रहे अपने थ्योरी के साथ, इसलिए इसका सही आंसर रहेगा ऑप्शन डी. ठीक है, ओके. यहां पे पोलराइजेशन होता है खत्म, मेलस लॉ भी खत्म. इस चैप्टर में अब तुम्हारा बाकी है ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट, जो आज हो जाने वाला था, लेकिन अब कल के क्लास में हम उसको खत्म करेंगे, और कल टाटा बाय बाय करेंगे वे ऑप्टिक्स को, और जल्दी नेक्स्ट चैप्टर स्टार्ट करेंगे परसों से.